वेलकम. वृषालीज कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाओ हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता पौर्णिमा येते आणि पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करत असतो. तर महिन्याच्या दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा करायची असते आणि सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर आपल्याला भरपूर असं फळ मिळत असतं. दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरात जर सत्यनारायणाची पूजा केली तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते. त्यासोबत आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहते आणि लक्ष्मी ही स्थिर राहते. कठीण प्रसंगातून आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारं हे अत्यंत प्रभावी सत्यनारायणाचं व्रत आहे. या सत्यनारायणाच्या पूजेमुळे आपल्या मनातली शुद्धी होते आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. त्यासोबत बरेच भक्त हे श्रावणामध्ये सत्यनारायणाची व्रत करत असतात आणि याची अत्यंत प्रभावी सेवा आहे. पूजेची मांडणी अगदी साधी आणि सोपी आहे. तर पूजेची मांडणी कशी करायची ते बघूया. तर सर्वप्रथम आपण जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे आधी कुंकवाचं स्वस्तिक काढायचंय आणि त्यावरती चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती वस्त्र अंथरायचंय आणि जर तुमच्याकडे केळीचे खांब असेल तर केळीचे खांब लावायचे. केळीचे खांब नसेल तर तुम्ही आंब्याचे डहाळेही लावू शकता. तर अशा पद्धतीने आपण 4 आंब्याचे डहाळे लावायचे. सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे. सत्यनारायण भगवानांना गंध लावायचा आहे. तर आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पुरुषांनी स्वतःला अष्टगंध लावायचा आहे आणि महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि खालील मंत्र म्हणायचा आहे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पक्षिमाक्षभिर्यजत्रा स्त्रियंगे तृष्टवासु तणोभिः यशं देवाहि यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पती दधातु. ओम शांती शांती. चौरंगावरती मध्यभागी आपल्याला थोडेसे गहू टाकून घ्यायचे आहेत आणि यावरती आपल्याला आता तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि तो पाण्याने भरलेला घ्यायचा आहे आणि यावरती आपण तो तांब्याचा कलश ठेवणार आहोत. यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि दुर्वा टाकायच्या आहेत. हळदी कुंकू टाकायचं आहे. यामध्ये 1 फूल टाकायचं आहे. अक्षता टाकायच्या आहेत आणि यानंतर आपण कलशाला हळदी कुंकवाचे 5 बोट लावून घ्यायचे आहेत. खालून वरती अशा पद्धतीने आपण हे कुंकवाचे आणि हळदीचे बोट लावून घ्यायचे आहेत. कलशामध्ये आता आंब्याचे 5 पानं टाकून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडं नागिलीचे पानं असेल तर ते तुम्ही 5 यामध्ये ठेवू शकतात आणि हे मी आंब्याचे मला मिळाले त्यामुळे मी आंब्याचे ठेवलेत. आणि यावरती आपण एक छोटं तांबण घ्यायचंय. त्यामध्ये तांदळाने भरलेलं तांबण घ्यायचंय आणि यावरती आपल्याला बाळकृष्ण ठेवायचे आणि हे तांबण आपण कलशावर ठेवणार आहोत. तर आता इथे मी 3 पानं ठेवणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण जोडपान घ्यायचं आहे आणि या जोडपानावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे. तर सर्वप्रथम यावरती आपण थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर यावरती आपण 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. तर उजव्या हाताची पहिली सुपारी आहे तर ती गणपतीची आहे. दुसरी जी आहे ती कुलदेवतेची आहे आणि तिसरी जी आहे ती वरुण देवतेची आहे. अशा प्रकारे आपण सर्व मांडणी करून घ्यायची आहे. दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. तर आता सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करणार आहोत. तर गणपतीची पूजा करताना सर्वप्रथम आपण गणपतीला सुपारी जी आहे तर त्याला गंध लावायचा आहे. श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थम चंदनम समर्पयामी. त्यानंतर आपण असे म्हणून सुपारीला अक्षता आणि हळदी कुंकू व्हायचे आहे. श्रीमन महागणाधिपते नमः अलंकारार्थम अक्षरम समर्पयामी हरिदम कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. हे म्हणून झाल्यानंतर सुपारीला फूल व्हायचं आहे. श्रीमन महागणाधिपते नमः ऋतुकालम पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आपण अगरबत्ती ओवाळायची आहे, दीप ओवाळायचा आहे. श्रीमन महागणाधिपते नमः धूपम अग्रपयामी. श्रीमन महागणाधिपते नमः दीपम दर्शन. आता गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवणार आहोत. तर इथे पाण्याने भरलेला मंडल काढायचा आहे. त्यामध्ये खडी साखर घ्यायची आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री गणपती बाप्पा नैवेद्यम समर्पयामी. आपण आता कुलदेवतेची पूजा करणार आहोत. तर विड्याच्या पानावर जी मधली सुपारी आहे तर ती कुलदेवतेची आहे. तर सर्वप्रथम आपण सुपारीला अष्टगंध लावायचा आहे आणि त्यानंतर आपण सुपारीला अक्षता आणि हळदी कुंकू व्हायचा आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः विलेपनार्थम चंदनम समर्पयामी.
श्री कुलदेवताभ्यो नमः अलंकारार्थम अक्षरम समर्पयामी हरित कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी। त्यानंतर सुपारीला आपण अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दीप ओवाळायचा आहे। श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतुकालम पुष्पम समर्पयामी श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामी। तर इथं आता मंडल काढायचं आहे आणि वाटीमध्ये खडी साखर ठेवायची, त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आणि कुलदेवतेला आपण नैवेद्य दाखवणार आहोत। तर ओम तस्य वितुवरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात। ओम प्राणाय स्वाहा अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून आपण कुलदेवतेला नैवेद्य दाखवला आहे। आणि त्यानंतर आपण वरुण देवतेची पूजा वरुण देवतेला आपण सर्वप्रथम अष्टगंध लावणार आहोत। त्यानंतर सुपारीवरती आपण अक्षदा हळदी कुंकू वाहणार आहोत आणि त्यानंतर फुले वाहणार आहोत। त्यानंतर आपण अगरबत्ती ओवाळणार आहोत, दीप ओवाळणार आहोत। श्री वरुण देवताभ्यो नमः विलेपनार्थम चंदनम समर्पयामी श्री वरुण देवताभ्यो नमः अलंकारार्थम अक्षरम समर्पयामी हरित कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी श्री वरुण देवताभ्यो नमः ऋतुकालम पुष्पम समर्पयामी श्री वरुण देवताभ्यो नमः धूपम अग्रपयामी श्री वरुण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामी। यानंतर आपण भरीव मंडल काढायचं आहे आणि त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे, वाटीमध्ये तुळशीपत्र टाकायचे आहेत आणि वरुण देवतांना आपण नैवेद्य दाखवणार आहोत। ओम तस्य वितुवरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात। ओम प्राणाय स्वाहा अपणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा श्री वरुण देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पया। यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे। तर बाळकृष्णाला सर्वप्रथम आपण अष्टगंध लावून घ्यायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत, अगरबत्ती ओवाळायची आणि दीप ओवाळायचा आहे। तर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थम चंदनम समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थम अक्षरम समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालम पुष्पम समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम अग्रपयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामी। आणि आपण जो शिऱ्याचा नैवेद्याचा प्रसाद बनवलेला आहे तर मंडल काढून त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आहे आणि आपण बाळकृष्णांना नैवेद्य दाखवणार आहोत। ओम तस्य वितुवरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात। ओम प्राणाय स्वाहा अपणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा श्री बाळकृष्ण देवता नैवेद्यम समर्पयामी। आणि यानंतर आपल्याला सत्यनारायण पोथीचे 1 ते 5 अध्याय वाचायचे आहे आणि अध्याय वाचताना प्रत्येक अध्यायाच्या वेळी तुळशीपत्र हातात घ्यायचं आहे आणि अध्याय पूर्ण झाल्यानंतर ते बाळकृष्णाला वाहायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे। तर पोथीचं पठण झाल्यानंतर जो प्रसाद आहे तर तो सत्यनारायणचा प्रसाद आपण घरच्यांनी खायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा कशी करायची आहे ते बघूया। तर दुसऱ्या दिवशी आपण जे कलशातलं पाणी आहे तर ते आपण सर्व झाडांना टाकून घ्यायचं आहे। आंब्याची डाळे आहे ते निर्मल्यात टाकायची, नागवेलीची पाने हे तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। साखर जी आहे तर ती आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये घेऊ शकतो आणि त्यासोबत बाकीचे गहू आहे तर ते आपले गव्हाचा धान्य आहे तर त्यामध्ये तुम्ही ते गहू टाकून द्यायचे आहेत। पूजेमध्ये जे आपण सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर पुढच्या पूजेला आपण सत्यनारायणाची पूजा करू तर ते ह्या सुपाऱ्या आपण परत वापरणार आहोत। आणि यानंतर आपण पूजेवरती अक्षदा टाकायची आहे आणि अक्षदा टाकताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे, यांतु देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थ पुनरागमयाच। त्यामुळे दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे आणि सत्यनारायणाची पूजा ही आपण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे, म्हणजे प्रदोष काळ जो असतो तर तेव्हा करायची आहे। आणि प्रदोष काळ हा आपण संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत आपण ही पूजा करायची आहे। तर अशा पद्धतीने आपली सत्यनारायणाची पूजा झालेली आहे। अगदी साधी आणि सोपी आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा आहे। तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच व्हिडिओ थांबवते। तर परत भेटूया अशाच छानच्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।